तर मित्रांनो, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा या उपलब्ध करून देण्यात येत असतात। आता शेतकऱ्यांसाठी असाच आणखीन एक निर्णय घेतला गेला असून यामध्ये आता तुम्हाला सातबाऱ्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्याची चांगली एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जर तुमच्या सातबाऱ्याशी संबंधित जर कोणी छेडछाड करत असेल किंवा परस्पर त्याच्यामध्ये काही बदल करत असेल तर या संदर्भात तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती SMS द्वारे नोटिफिकेशन मिळणार आहे। आणि हा मोबाईल नंबर तुमच्या सातबाऱ्याला कसा लिंक करायचा याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर सातबाऱ्याला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे notifyme.mahabhumi.gov.in। या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला दोन ठिकाणी पोर्टर ऍक्सेस असे ऑप्शन दिसत आहे, एक वरती आहे आणि इथे खाली आहे। याच्यापैकी कुठलेही पोर्टर ऍक्सेस या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करून पुढे यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर जर तुमचं पहिलंच अकाउंट या ठिकाणी बनवलेलं असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरून लॉग इन करू शकता, आणि जर तुमचं अकाउंट या ठिकाणी बनवलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम तुमचं अकाउंट बनवून घ्यायचं आहे। अकाउंट बनवण्यासाठी इथे पहा रजिस्टर नाव याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जो काही तुमचा आधार नंबर असेल तो व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतल्यानंतर इथे खाली या बॉक्स मध्ये इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे, आय ऍग्री मी सहमत आहे या बॉक्स मध्ये इथे टिक मार्क करून घ्यायची आहे आणि इथे व्हेरीफाय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता जो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्स मध्ये आहे असा टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमचा आधार नंबर हा व्हेरीफाय होऊन जाणार आहे। आता थोडंसं वरती स्क्रोल करून घेऊया। आता तुमचं आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी बेसिक डिटेल मध्ये जे तुमच्या आधार कार्ड वरती जसं नाव असेल तेच नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता इथे कम्युनिकेशन डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचा कोणताही मोबाईल नंबर दिला तरी चालेल। या ठिकाणी जो तुम्ही मोबाईल नंबर टाकणार आहात त्याच मोबाईल नंबर वरती तुमचा अलर्टचा मेसेज म्हणजेच नोटिफिकेशनचा मेसेज याच नंबर वरती तुम्हाला येत राहणार आहे। या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकत आहात तोच मोबाईल नंबर जर तुमचा WhatsApp नंबर असेल तर या ठिकाणी तुम्ही सेम ॲज WhatsApp नंबर याच्यावरती या बॉक्स मध्ये इथे टिक मार्क करून घेऊ शकता आणि इथे व्हेरीफाय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता जो तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर पण व्हेरीफाय झालेला आहे। आता या ठिकाणी खाली इथे ईमेल ॲड्रेस, याच्यामध्ये जर तुमच्याकडे ईमेल ॲड्रेस असेल तर तुम्ही देऊ शकता आणि जर तुमच्याकडे नसेल तरी नाही दिला तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। आणि जरी ईमेल ॲड्रेस टाकला तरी तो तुम्हाला ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करून घ्यावा लागणार आहे। या ठिकाणी ईमेल ॲड्रेस टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि जो तुमचा ईमेल ॲड्रेस असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मेल ID ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला OTP दिसणार नाही, त्याच्यामध्ये एक स्पॅम म्हणून ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हा OTP चेक करायचा आहे। हा OTP इथे टाकून घेतल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचा आहे। आता तुमचा या ठिकाणी ईमेल ॲड्रेस पण व्हेरीफाय होऊन जाणार आहे। आता या ठिकाणी खाली इथे ॲड्रेस डिटेल मध्ये जसा तुमच्या आधार कार्ड वरती ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता इथे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट मध्ये याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, याच्यामधून सिलेक्ट करून घ्या। पुढे या ठिकाणी तालुका, याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही तालुका असेल, ज्या तालुक्यात तुम्ही राहता तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या आणि पुढे विलेज, याच्यामध्ये तुम्ही आता ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आता ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी सबमिट करत असताना कन्फर्मेशन साठी एक पॉपअप येईल, जर तुमची माहिती व्यवस्थित असेल तरच तुम्ही यस सबमिट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर काही चुकलेली असेल तर रिव्ह्यू डिटेल्स याच्यावरती क्लिक करून पुन्हा ती माहिती दुरुस्त करायची आहे। आता या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती ही व्यवस्थित आहे, त्यामुळे आपण इथे यस सबमिट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करणार आहोत। आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे। तुमच्या समोर असा एक पॉपअप येईल, रजिस्ट्रेशन कम्प्लीटेड। आता या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट सक्सेसफुल झालेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला बॅक घ्यायचं नाहीये, याच ठिकाणी इथे खाली ऑप्शन आहे, इथे पहा क्लिक हिअर टू लॉग इन, याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक करून मी इथं पुढे आल्यानंतर जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केला होता आता, तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा आहे सेम कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTP याच्यावरती क्लिक करायचा आहे। आता जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्याच्यावरती OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP अँड लॉग इन याच्यावरती इथे क्लिक करायचं आहे।
आता तुमचं लॉग इन हे सक्सेसफुली झालेलं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला इथे पहा एक ऑप्शन आहे, प्लस चिन्ह दाखवत आहे आणि इथे टॅग प्रॉपर्टी, इथे तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक पॉपअप येईल. या ठिकाणी 7/12 विषयी आणि मालमत्ता पत्रक विषयी असे दोन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता या ठिकाणी आपण जमिनीचा 7/12 लिंक करणार आहोत, त्यासाठी आपल्याला इथे 7/12 याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता 7/12 याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा 7/12 आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ज्या तालुक्यात तुमची जमीन आहे तो तालुका सिलेक्ट करून घ्या. आता इथे गाव, याच्यामध्ये तुम्हाला ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडून घेतल्यानंतर इथे सर्वे नंबर, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या 7/12चा सर्वे नंबर टाकायचा आहे, म्हणजेच तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सब सर्वे याच्यामधून तुम्हाला तो सर्वे नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर सिलेक्ट करून झाल्यानंतर गट नंबर वगैरे संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर या ठिकाणी जी तुम्ही आता जमिनीचा जो गट नंबर या ठिकाणी जोडलेला असेल, टाकला असेल, तो गट नंबर तुम्हाला या ठिकाणी इथे खाली पाहायला मिळेल प्रॉपर्टीज याच्यामध्ये. आता इथे ऍक्शन याच्यामध्ये आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे, या बॉक्समध्ये इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टॅग्ड प्रॉपर्टीज 1 याच्यामध्ये आता म्हणजे ही तुमची एक प्रॉपर्टी या ठिकाणी टॅग झालेली आहे, तर इथे तुम्ही सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये प्रॉपर्टी ऍड करायची असेल तरी तुम्ही या ठिकाणी ती प्रॉपर्टी ऍड करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे पुन्हा टॅग प्रॉपर्टी याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि गट नंबर तुम्हाला ऍड करायचा असेल तरी तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता इथे तुम्ही ज्या काही प्रॉपर्टी टॅग केलेल्या असतील म्हणजे लिंक केलेल्या असतील त्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता या ठिकाणी आपल्याला इथे तर तुम्ही जर ही माहिती चुकलेली असेल तुमचा गट नंबर तरी तुम्ही या ठिकाणी डिलीट करू शकता. आणि जो कोणता गट नंबर तुम्ही ऍड केला आहे तो जरी तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी डोळ्याचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कोणता गट नंबर ऍड केलेला आहे त्या संपूर्ण गटाची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. 7/12 आणि 8 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रॉपर्टी ऍड केल्यानंतर इथे आपल्याला या बॉक्समध्ये इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे पुढे आणि सबस्क्राईब याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सबस्क्राईब केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे टॅग्ड प्रॉपर्टी पेमेंट पर प्रॉपर्टी तुम्हाला 50 रुपये पेमेंट लागणार आहे. तुम्ही जर एक प्रॉपर्टी ऍड केली तर या ठिकाणी तुम्हाला त्या एका प्रॉपर्टीसाठी 50 रुपये चार्जेस आहे. 2 प्रॉपर्टी ऍड केल्या तर तुम्हाला 100 रुपये चार्जेस आहे. हा 1 वर्षासाठी चार्जेस लागणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे 50 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे या बॉक्समध्ये इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि पे नाव याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर पेमेंट करण्यासाठी असा एक पॉपअप येईल. या ठिकाणी तुम्ही युपीआय कार्ड्स, नेट बँकिंग, वॉलेट याच्या मार्फत तुम्ही पेमेंट करू शकता. आता या ठिकाणी आपण युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणार आहोत, त्यासाठी आपण इथे युपीआय याच्यावरती क्लिक करणार आहोत आणि इथे शो QR याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला खाली कंटिन्यू अँड पे याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हा बारकोड ओपन होईल, की तुम्हाला तुमच्या फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून हा बारकोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि 50 रुपयांचं पेमेंट करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचं पेमेंट हे सक्सेसफुली होऊन जाईल. आता या ठिकाणी तुम्ही काही करू नका, ऑटोमॅटिक पाठीमागे येईल. या ठिकाणी तुम्हाला जे आता तुम्ही पेमेंट केलेलं असेल त्याची रिसिप्ट येईल. याचा तुम्ही फोटो काढून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या ठिकाणी गो टू डॅशबोर्ड इथे सर्वात खाली ऑप्शन आहे, गो टू डॅशबोर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या 7/12साठी सबस्क्राईब केलेलं होतं त्याच्या समोर इथे ऍक्शन मध्ये आता तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह असं ऑप्शन दिसेल. या 7/12 सोबत तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्टर झालेला आहे आणि या 7/12च्या संदर्भात जर कोणी तुमच्या परस्पर जर कोणी काही छेडछाड करत असेल किंवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या SMS माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो.